शाही धरण प्रकल्प टक्केवारीच्या वादात अडकून रखडल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 2002 मध्ये मंजूर झालेला हा प्रकल्प ठाण्याच्या पाणी समस्येवर उपाय म्हणून आणण्यात आला होता, असं देखील त्यांनी सांगितलं. शहरातील मेट्रोचं काम संथ गतीने सुरू असून वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त असल्याचं देखील श्री आव्हाड यांनी म्हटलं आहे. भविष्य काळामध्ये पाण्याची मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. वृक्षतोडीबाबत देखील श्री आव्हाड यांनी चिंता व्यक्त करत महापालिका प्रशासनावर टीका केली. असं आहे, प्रत्येक धरणाला स्थानिकांचा विरोध असतो. प्रत्येक धरणाला कोयनेला विरोध होता. कोयन्यासारख्या मोठ्या धरणाला देखील, पण तेव्हाचे नेते होते, ते गावागावात जाऊन बसवायचे, लोकांना समजवायचे, आणि त्याच्यातनं निघालं जायकवाडीला विरोध होता. आणि जी धरणं झाली त्या काय धरणाला लोकांनी स्वागत नाही केलं, या धरण बांधा धरण बांधा धरण बांधा. लोकांना विरोध असतोच, कारण का ते विस्थापित होणार असतात, त्यांच्या जमिनी जाणार असतात, त्यांना पर्याय द्यावा लागतो. आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर जे प्रोजेक्ट्स आहेत, धरणं वगैरे फार महत्वाचे. आता तुम्ही एवढे रस्ते काढतात, काय विस्थापित करत नाही लोकांना. जमिनीच्या जमिनी घेत आहे, बागायती जमिनी घेत आहे. तू तर कोल्हापूरचा आहेस ना, शक्तीपीठ मध्ये तू कोकणात आहे. कोल्हापूरचं कोण आहे? शक्तीपीठ जाते, ते कुठनं जाते? छत्तीसगड मधून फिरवलं आता फिरवलं 2000 कोटी वाढवलं. सगळं मी मुख्य शेतामधनं जाते, आणि त्या शक्तीपीठची गरज काय? काहीच गरज नाही शक्तीपीठाची. पुन्हा एकदा आपण आमदार म्हणून ह्या धरणासाठी पाठपुरावा काही फायदा नाही, काहीही फायदा नाही. मी कधी कधी खंत व्यक्त करतो की मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेनी पहिलं काम काय करायला पाहिजे. तर ठाणेकरांना मी धरण देतो हे पहिलं वाक्य त्यांनी उच्चारायला पाहिजे. आणि मी आज बोलत नाही, मी माझ्या विधानसभेच्या प्रत्येक भाषणात बोलतो की ठाणेकरांना पाण्यात तहान मी भागवली, आणि पुढचे 100 वर्ष ठाणेकर माझं नाव करतील. ही एक मोठी सुवर्ण संधी एकनाथ शिंदे साहेबांनी हातात